करण्यासाठी आलात त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतोय आणि भरतशेठ गोगावले साहेबांचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आलात। खऱ्या अर्थानं भरतशेठ गोगावले साहेबांना मतदान का करायचं आपण प्रत्येक घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे। आपल्या सगळ्यांचा तो विचार असला पाहिजे, व्यापक असला पाहिजे। आपण त्यांच्याजवळ विरोधकांना सांगताना आपली भूमिका आपण सांगितली पाहिजे। एखादा हातावर कमवणारा पानावर खाणारा एका गरीब शेतकरी कुटुंबातला माणूस असतो, 4 मुलं असतात आणि रोजच्या रोज उदरनिर्वाह करायचा हा प्रश्न त्याला पडतो। गुणवंत मुलं जेव्हा 10वी पास होतो, 98% पास होतो, त्या मुलाच्या बापासमोर आव्हान कोसळतं की नेमकं करायचं काय। या ठिकाणी गुणवत्ता आहे, पैसे नाहीत, मुलाला दिशा कशी द्यायची, संसाराची जर दशा झालेली असते आणि कुणीतरी जाऊन सांगावं की अशाच्या कुटुंबाला प्रसंग ओढवलाय आणि नकळत त्याचं इंजिनिअरिंगचं किंवा डॉक्टरचं ऍडमिशन होऊन जावं आणि मुलगा तो पदवीधर व्हावा आणि त्या मुलाच्या त्या हास्याची लेके त्या वडिलांच्या तोंडावर यावी, याच्या मागे कुणीतरी देव माणूस उभा आहे याची परिसंकल्पना त्याच्या मनात डोकावते आणि तो देव माणूस दुसरा तिसरा कुणी नसतो तर सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब असतात। अतिशय गरीब हलाखीत असणारा एखादा व्यक्ती असतो, आपल्या पत्नीची डिलिव्हरी झालेली असते, डॉक्टरचं बिल खूप झालेलं असतं आणि अशा वेळेला त्याला कळत नाही नेमकं काय करावं। ही बातमी देखील साहेबांच्या कानावर पडते, डॉक्टरचं बिल त्या ठिकाणी पूर्ण झालेलं असतं आणि ती पत्नी सुखरूप घरी येते, ह्याला मात्र कळत नाही कोण आलं समोर, कोण देवदूत आला आणि तो देवदूत देखील भरतशेठ गोगावले साहेब असतात। मित्रांनो, भरतशेठ गोगावलेंनी एखादं विद्यापीठ नसेल काढलं पण त्या विद्यापीठात इंजिनियर होणारे आणि ज्यांना अडचण आली, ज्यांना परिस्थितीने त्या ठिकाणी धोका दिला त्या माणसाला इंजिनियर नव्हे पदवीधर घडवले। चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे भरतशेठ गोगावले साहेब आहेत हे लक्षात असू द्या। आणि अशा माणसाला मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे, प्रत्येकाला आपण सांगितलं पाहिजे। मी शेठ 2 ते 3 मिनिटात भाषण आटपतो, तुमचं ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत। 1665चा एक प्रसंग सांगतो। हिंदुत्वावर मिर्जाराजे जयसिंग चाल करून येतो, पुरंदरच्या माचीवर सोकियांची कत्तल होते, मुरारबाजी देशपांडे धारातीर्थ पडतात, 1,40,000ची फौज घेऊन तो दख्खनीत उतरलाय, सोबत आहे तो राजांच्या समोर अनेक त्या ठिकाणी गनिमांचे लोक आलेले आहेत आणि अशा वेळेला मिर्जाराजे जयसिंग त्यांना तहाची बोलणी करतात। राजाला सांगतात राजा लढ नाहीतर पराभूत हो। राजांकडे 36 किल्ले असतात, 4.5 लाख होणाचा मुलूक असतो, 4.5 लाख होण असतात, संपूर्ण साम्राज्य उभं केलेलं असतं। ज्यावेळेला अशा वेळेला पुरंदरचा तह साऱ्यांना माहित आहे, इतिहासातला सारं काही गमावलेलं असतं, 23 किल्ले दिले, 4.5 लाख होऊन दिलं आणि अशा वेळेला आपलं वैभव देऊन टाकताना मिर्जाराजे पुन्हा एकदा राजांना सांगतात राजा पहा, तुला पुन्हा एकदा सांगतो की औरंगजेबाची मनसबदारी स्वीकार, पहिल्या पंक्तीत बस, मान मनसबदारी मिळेल, वतनदारकी मिळेल, राज्यही मिळेल। राजाने सांगितलं हा राजा स्वार्थासाठी नाही निर्माण झाला, तू माझा राजा हो, मी तुझा सरदार होईन। या भूमीसाठी माझा जन्म झालाय, या मावळ्यांसाठी जन्म झाला, या हिंदुत्वासाठी माझा जन्म झालाय। आणि ज्या वेळेला स्वतःला मंत्रीपद महाराष्ट्रात भेटत होतं, आपला राजा एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने अडचणीत आहे, हे हिंदुत्व टिकलं पाहिजे, हा पक्ष उभा राहिला पाहिजे। त्याच्यामुळे पक्षावर जर कुठे आघात होत असेल तर मी या ठिकाणी माझ्या कुठल्याही गोष्टीची तिलांजली द्यायला तयार आहे। असा सेवक, असा निष्ठावंत मावळा या रायगडच्या भूमीत जन्माला आला, याचा स्वाभिमानी अभिमान आपल्याला वाटला पाहिजे। कारण माझा प्रत्येक सैनिक हा मुख्यमंत्री आहे, माझा प्रत्येक सैनिक हा आमदार आहे। या भूमिकेतून जगणारे लोकांशी समरस होणारं नेतृत्व साहेबांच्या रूपाने आपल्याला लाभलंय आणि म्हणून मी विनंती करतो 3,600 कोटीचा निधी आणला। विरोधकांना 3,600 कोटी शब्द उच्चारताना दम लागतो, पण भरतशेठ गोगावलेंनी एका दमात हा निधी आणला होता। आणि निश्चितपणाने येणाऱ्या पिढीला जर संस्कारित करायचं असेल, येणाऱ्या पिढीला जर न्याय द्यायचा असेल, येणाऱ्या पिढीचा जर विकास करायचा असेल तर बाबांनो भरतशेठ गोगावलेंसारखा माणूस गमावू नका, अन्यथा येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही। आणि म्हणून कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी नतमस्तक होऊन तुम्हाला सांगतोय की आपली भूमिका आहे येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण या द्वितीय क्रमांकाची आपली निशाणी आहे भरतशेठ गोगावले साहेबांच्या। रायगडचा आवाज असा महाराष्ट्रात घुमला पाहिजे की भरतशेठ गोगावले साहेब एवढे प्रचंड मताने निवडून आले पाहिजे की रायगडचा छत्रपतींनी दाखवलेला स्वाभिमान, अभिमान आणि निष्ठा संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली पाहिजे। भविष्यात कुणीही त्यांच्या पुढे उभा राहिला नाही पाहिजे, ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे। विचार करून आपण या ठिकाणी जाऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।
हल